नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील काही दिवसापासून सातत्याने आपण पीक विमा योजनेसंदर्भातच्या ज्या काही अपडेट चालू आहेत त्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। यामध्ये विविध जिल्ह्यातील आपण अपडेट नेहमीप्रमाणे तुम्हाला देत आहोत। ज्या अपडेट कृषी विभागाकडून येत आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहोत, ज्यामध्ये अनेक शेतकरी आम्हाला रागाने देखील बोलत आहेत की तुमच्याकडे काही अपडेट नाहीये, तुम्ही चुकीची माहिती देताय, परंतु जी माहिती योग्य आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करतोय। ज्या पद्धतीने सांगितलं होतं की छत्रपती संभाजीनगर असेल किंवा धाराशिव मध्ये आता वाटप म्हणजेच की पीक विम्याचे वाटप 1-2 दिवसांमध्ये सुरू होईल, तर छत्रपती संभाजीनगर मधील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कालपासून ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यासोबत धाराशिव मध्ये देखील काही शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे। तीच परिस्थिती बीड मध्ये देखील आहे। बीड मध्ये देखील आज काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। आता ही कोणत्या जिल्ह्यामध्ये किती निधी वर्ग झालाय किंवा किती निधी मंजूर झालाय, 2555 कोटी रुपये 63 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येणार आहेत। मग हे शेतकरी नक्की कुठले आहेत, ही जिल्हानिहाय माहिती आपण पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, जेणेकरून अनेक शेतकरी बांधवांना ज्यांना माहिती नाहीये त्यांना याबाबतची माहिती मिळणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राइब करायला विसरू नका। चला व्हिडिओ सुरू करू। तर शेतकरी बांधवांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्यायची आहे, ज्या ठिकाणी वैयक्तिक आहेत म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये वैयक्तिक क्लेम मंजूर झाले आहेत तेथील शेतकऱ्यांना जास्त प्रमाणामध्ये रक्कम आली आहे। जिथे सरसकट पीक विमा येत आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कमी प्रमाणामध्ये रक्कम मिळाली आहे। दरवर्षी प्रमाणेच आहे। दरवर्षी आपण पाहतो की हे होत असतं की ज्या ठिकाणी सरसकट रक्कम मंजूर होते त्या भागातील शेतकऱ्यांना कमी प्रमाणामध्ये रक्कम येते, आणि ज्या ठिकाणी म्हणजे जिल्ह्यांबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये हिंगोली असेल, परभणी असेल, नांदेड असेल, या जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिम रक्कम जी आहे ती जमा झाली आहे, आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये वैयक्तिक क्लेम मिळाले आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी किंवा त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्त प्रमाणामध्ये पैसे आले। आता जिल्हानिहाय माहिती घ्यायची असल्यास आपण सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की 2555 कोटी रुपये 29 जिल्ह्यांसाठी राज्य सरकारद्वारे वितरित करण्यात आले होते पीक विम्याची रक्कम म्हणून। यामध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी 144 कोटी 23 लाख रुपये 144 कोटी 23 लाख रुपये मंजूर झाले, ज्याचे वाटप देखील सुरू आहे आणि अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम देखील जमा झाली आहे। बुलढाणा नंतर 2 नंबरला आपण अमरावती जिल्ह्याबद्दल माहिती घेऊया। अमरावतीमध्ये 60 कोटी 80 लाख रुपये मंजूर झाले, त्याचे देखील वाटप सुरू आहे। पुढे आहे अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्यामध्ये 66 कोटी 64 लाख रुपये एवढा पीक विमा मंजूर झाला होता, ज्याचे वाटप सुरुवातीला सुरू झाले होते, परंतु मध्ये काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम आली नव्हती। आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना ही रक्कम मिळण्यास सुरुवात झाली आहे। यवतमाळमध्ये कमी प्रमाणामध्ये 29 कोटी 87 लाख रुपये एवढा पीक विमा मंजूर झालेला आहे। त्यानंतर वाशिम जिल्हा जो आहे, वाशिम जिल्ह्यामध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये 10 कोटी 74 लाख रुपये एवढा पीक विमा मंजूर झाला होता, ज्याचे वाटप आता जवळपास पूर्ण असल्याचे किंवा पूर्ण होत आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे। आता महत्त्वाचा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्ह्यामध्ये 181 कोटी 5 लाख रुपये एवढा पीक विमा मंजूर झाला, ज्याचे देखील वाटप सुरू असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे। शेतकरी बांधवांनी देखील काही जणांनी सांगितलं की आम्ही हिंगोली जिल्ह्याचे असून आम्हाला पीक विमा योजनेअंतर्गत पैसे आलेले आहेत। आता पुढचा जो जिल्हा आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाटप अगदी कमी प्रमाणामध्ये सुरू असल्याची माहिती मिळत आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होत नाहीत असे शेतकऱ्यांचं मत आहे। जिथे रक्कम देखील खूप कमी आहे, 88 कोटी रुपये एवढा पीक विमा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी यावेळी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर सर्वात जास्त रक्कम मिळालेला जिल्हा म्हणजेच की परभणी जिल्हा, जिथे 3 टप्प्याकरिता 426 कोटी रुपये सर्वाधिक जास्त पीक विमा हा परभणी जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे। तिथे देखील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झालेली आहे आणि अनेक शेतकऱ्यांना येत्या काही दिवसांमध्ये संपूर्णपणे रक्कम जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे। बीड जिल्ह्यासाठी 212 कोटी 76 लाख रुपये पीक विमा मंजूर झाला। आज जास्त प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे आलेत। काल परवापासून किंवा 2-3 दिवसांपासून शेतकऱ्यांना हळूहळू या योजनेअंतर्गत पीक विम्याचे पैसे येत आहेत। त्यानंतर जालना जिल्ह्यासाठी 263 कोटी 40 लाख रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला आहे, ज्याचे देखील वाटप सुरू आहे। त्यानंतर जालना झाल्यानंतर आहे धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्यामध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे आल्याचे बोलले जात होते, परंतु मागील 1-2 दिवसांपासून वाटप चांगल्या प्रमाणामध्ये सुरू झाले आहे आणि येणाऱ्या आठवड्याभरात धाराशिव जिल्ह्यातील देखील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होणार असल्याचे बोलले जात आहे। धाराशिव जिल्ह्यासाठी 231 कोटी रुपये एवढा पीक विमा मंजूर झाला आहे। त्यानंतर खाली आपण आल्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये 4 कोटी असेल, नांदेडमध्ये 357 कोटी चांगल्या प्रमाणामध्ये पीक विमा मंजूर झाला आहे। तिथे देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा येत आहेत। 25% अग्रिम रक्कम आहे नांदेड जिल्ह्यासाठी। गडचिरोलीमध्ये 5 कोटी, पुणे जिल्ह्यामध्ये केवळ 2 कोटी 89 लाख रुपये तिथे देखील वाटप सुरू आहे, कारण खूप कमी प्रमाणामध्ये पीक विमा मंजूर झाला होता।
पुणे असेल किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं की मागच्या वेळी 1 रुपये पीक विमा योजनेअंतर्गत कांद्याबद्दल अनेक वेगवेगळ्या प्रकारे भ्रष्टाचाराचे देखील आरोप करण्यात आले होते आणि पीक विमा यावेळी पुणे जिल्ह्यासाठी खूप कमी प्रमाणामध्ये मंजूर असल्याने तिथे देखील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे आले आहेत, काहींना येत्या काही दिवसांमध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर पुणे झाल्यानंतर वर्ध्यासाठी 115 कोटी 90 लाख रुपये वाटप सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये काय झालं की सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं मत आहे किंवा अनेक शेतकऱ्यांनी ज्यावेळी चेक केलं त्यावेळी त्यांचा क्लेम रिजेक्ट झाला आहे किंवा पॉलिसी ज्या आहेत त्या रिजेक्ट केल्या आहेत. याबद्दल बोललं जात आहे की मी आज देखील सांगितलं की पुणे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मागे आपण पाहिलं की मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या पॉलिसी देखील ज्या आहेत त्या रिजेक्ट होत आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी 95 कोटी रुपये पीक विमा आहे. नागपूरमध्ये 56 कोटी 5 लाख रुपये वाटप सुरू आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 2 कोटी 85 लाख रुपये वाटप सुरू आहे. कोल्हापूरसाठी 8 कोटी आणि 71 लाख रुपये वाटप सुरू आहे. आपण यावेळी पाहतोय की पश्चिम महाराष्ट्राचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये पीक विमा हा अतिशय कमी प्रमाणामध्ये आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेमध्ये पीक विमा हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर सातारामध्ये 4 कोटी 10 लाख रुपये, नंतर नाशिकमध्ये 3 कोटी, सगळीकडे वाटप सुरू आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये आता वाटप सुरू आहे. त्यामुळे लक्षात घ्या की ज्यांना जर पैसे तुम्हाला आले नसतील, तुम्ही वेबसाईटवर जाऊन चेक केलं आणि त्या ठिकाणी जर दाखवलं की तुम्हाला क्लेम तुमचा जर मंजूर असेल तर तुम्हाला 100% येत्या 2-4 दिवसांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत. धुळेमध्ये 29 कोटी आहे, नंदुरबारमध्ये 8 कोटी आहे, जळगावमध्ये 9 कोटी आहे, ठाण्यामध्ये 7 कोटी, रत्नागिरीमध्ये 68 लाख रुपये असा पीक विमा मंजूर झालेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही ज्या ज्या ठिकाणी हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे त्या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम येणार आहे. मी आधी देखील सांगितलं की हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये 25% अग्रिम पीक विमा आहे. इतर जिल्ह्यांमध्ये वैयक्तिक क्लेम आहेत. त्यामुळेच तुम्हाला पैसे वरवर जमा होत आहेत.